आणि अजून एक गोष्ट सांगायची, आपल्या मराठी माणसाला नॉनव्हेज इकडं आहे का, इथं एक माझ्याच खूप जवळ दादा आहेत की जेणेकरून तुम्हाला सांगते, त्यांचं जगदंबा हॉटेल आहे. काय जगदंबा हॉटेल, मी परत एकदा सांगते, पॉईंट करा, इथं पुण्यामध्ये जगदंबा हॉटेल म्हणून आहे. इतकी परिस्थिती त्यांची बेकार आहे. आपले मराठी आहेत ते बरं काय, लक्षात धरा. त्यांना नॉनव्हेजचं त्यांचं हॉटेल होतं. व्हेज त्यांचं कसं माहीत आहे का, खूप हाताला चव त्यांच्या होती. नॉनव्हेजचं त्यांना हॉटेल टाकायची कोशिश केली. कमीत कमी त्यांना लोकांचं ऋण पाणी करून हॉटेल टाकलं. कमीत कमी 2.5-3 लाख रुपये त्यांना गुंतवणूक केली हॉटेलला. आणि जैन मारवाडी लोकांना काय केलं माहिती आहे का, त्यांच्यावर कारवाई केली की इथं नॉनव्हेज नाही बनू शकणार. काय वास नाही, काय वास येतो नॉनव्हेजचा, मसाल्याचा वास फक्त. त्यांना एक दिवशी ओढीत आणावं आणि तिथं हॉटेलमध्ये कोंबून ठेवावं की वास कसा येते बघ म्हणून. कारवाई केली. यांना काय घेऊन देणे, म्हणजे त्यांच्या हॉटेलमध्ये लोक खातात, तुम्हाला काय त्रास आहे, इथं नाही जमत म्हणून कारवाई केली. त्यांचं हॉटेल नॉनव्हेजचं बंद झालं, त्यांना व्हेज सवळा लागलं. त्याच्यामुळे त्यांना काही परवडत नाही. का तर व्हेजिटेबल हॉटेल भरपूर येतं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या एरियामध्ये हॉटेल पाहिजे. राईटला नॉनव्हेज, लेफ्टला व्हेज, राईटला नॉनव्हेज, लेफ्टला व्हेज, एक वस्ती तयार केली. म्हणजे विचार करा, हे लोक जातीभेद करतात. हे लोक एवढे, म्हणजे जैन मारवाडी लोकांची एवढी हिंमत झालेली की बाकीच्या कुठल्या जातीची हिंमत नाही, की आमच्या मराठी लोकांना कुठल्या जातीची, मी तुम्हाला सांगते, हिंमत नाही आहे की एवढं सगळं हे करायला. पण ह्यांच्यामध्ये एवढी हिंमत कशी आली की माझ्या मराठी लोकांना हे नका करून, ते नका करू. विचार, तुम्ही कोण कुत्रे सांगणार आहे की माझ्या मराठी लोकांना कुठला बिझनेस करावा, माझ्या मराठी लोकांना काय करावं. माझ्या मराठी माणसाला जे बिझनेस जमन ते करते ना, तुम्ही सांगणार का ते हे करा ते करा म्हणून. हां, विचार करा तुम्ही. आपल्या मराठी लोकांना हे लोक बिझनेस करू देत नाहीत. नॉनव्हेजचं हॉटेल आपल्या लोकांचं कुठं, गावाच्या बाहेर करा म्हणतात. हे कुठलं, जसं की मी पुण्यामध्ये राहते, तुम्हाला पुण्यातलं उदाहरण सांगते. सिटीमध्ये नको आहे त्यांना, इथं आजूबाजूला त्यांना पाहिजे कुठं माहिती आहे का, घाटाच्या तिकडे वरती बोपदेव घाट, दिवे घाट, किंवा तिकडं नसरापूर, हे असं नाही का, ह्या साईडला आउट साईडला हॉटेल टाका. जिथं बाहेरचे पर्यटक येऊन फक्त जेवून जाणार, त्या ठिकाणी हॉटेल टाका. सिटीमध्ये हॉटेल नको आहे. सिटीमध्ये हे लोक कमवून बसणार ना, हे वेज टाकून सिटीमध्ये कमवून बसणार आणि नॉनव्हेजवाल्यांना गावाच्या बाहेर टाकणार. अरे, मला डॉक्टर बाबासाहेबांचं त्या काळातलं हे आठवते माहिती आहे का, की त्या काळामध्ये जे महार लोकांना जे वागणूक देत होते का, ते माझ्या आता मराठी लोकांना, ऑल मराठी लोकांना, ऑल मराठीच्या इतर जातींच्या लोकांना, चांभार कुंभार कुठल्या कास्टाचे असो, त्या लोकांना ही वागणूक हातात यायला लागली. तर कळलं का, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रथा मोडली होती, हे जैन लोक प्रथा सुरू करायला, ते हे लक्षात धरा. हे तुमचं डोकं कुठं चालायला लागले. जरा या लोकांवर कारवाई करा की तुम्ही राहायचंय, तुम्हाला तर नीट राहा. कळलं का, एवढं बी नका मराठी लोकांना तुम्ही त्रास देऊ की एक दिवशी नाही का टोकाचे पाऊल त्यांना घ्यावं लागते ना. तुमच्या का घरी घेऊन येणार ताटं मटणाचे, कळलं का तुमच्या तोंडामध्ये घालणं झाले तर खा म्हणून, तुमच्या मांडीला लावून खायनं झाले ते, तुम्हाला या म्हणणं झालं हॉटेलला जेवायला. ज्यांना खायचं ते येईन, ज्यांना नाही खायचं ते नाही येईन. जसं तुमचे व्हेज बनवतात तुम्ही जेवायला, तर आमचा मराठी माणूस व्हेज खात नाही, तर नाही जात ना हॉटेलमध्ये. तुमचे मारवाडी लोक खात असतील जाऊन, तसंच आमचे पण बनवू द्या ना हॉटेल. ज्यांना खायचं ते खाते, ज्यांना नाही खायचं ते नाही खाऊ. तुम्ही कोण विचारणार त्यांना की इथं हॉटेल नका टाकू. तुम्ही कोण कारवाई करणार. तुम्ही कोण कारवाई करणार. तर पोलिसांचं त्यांचं काम आहे ते करणार, ते की कारवाई करायचं. पण तुम्हाला ह्या हक्क आमच्या महाराष्ट्राने दिला नाही की कारवाई करायचं. कळलं का. आता इथून पुढं एवढं जर इलेक्शन झालं ना, तर आधी मी तुमच्यावर मोर्चा काढणार आहे. आमच्या मराठी लोकांना जे धंदा करायचा त्यांना ते करू द्यायचा. तुम्ही नाही सांगायचं. तुम्ही कोण कुत्रे विचारणार आहे माझ्या मराठी माणसांना की हे बिझनेस नका करू, ते बिझनेस नका करू. माझ्या मराठी बांधवांना नॉनव्हेजचं हॉटेल टाकायचं आहे, ते बिंदास पण टाकू शकते. त्याच्याही त्यांच्यावर कारवाई कधीच नाही झाली पाहिजे, हे मी सरकारला मागणी करते. त्यांच्यावर कारवाई कधीच नाही, उलटी कारवाई तुमच्यावर करण्यात येईल. मग कळलं का. हे कुठे गेले आता, का जागी होत नाहीत तुम्ही. माझ्या मराठी माणसाला तुम्हाला माहिती आहे किती त्रास देतात ही लोक. त्यांचं काय घेणं देणं आहे की तुम्ही नॉनव्हेज नका बनवू, तुम्ही हे नका करू, ते नका करू. तुम्ही सांगणार का आम्ही कुठला बिझनेस करणार. तुम्हाला विचारलं का तुम्ही काजू बदाम का करतात, तुम्ही काय व्हेज चालवतात. आम्ही तुम्हाला विचारले का. आम्ही तुम्हाला आमचे उपकार माना की तुम्हाला आम्ही मराठवाड्यामध्ये म्हणून ते बिझनेस करू देतात. आणि तुम्ही आमचेच काय म्हणतात ना, मेरी बिल्ली मुझे म्याव. माझ्याच मराठवाड्यामध्ये येऊन माझ्याच मराठी माणसावर तू कारवाई तुम्ही लोक करतात की नॉनव्हेजचं टाकायचं नाही, हे टाकायचं नाही. मी स्वतः नजरानं बघितलंय.
माझ्या मराठी बांधवांना हे सांगणं आहे की उठा, जागा आता तरी. मी स्वतः नजरानं बघितलंय. अरे काय त्या बाईची दशा होती. मी स्वतः तुम्हाला ते एक उदाहरण सांगते. मी मच्छी घ्यायला गेले होते आणि तिथं एक एक इतकी गरीब बाई बघा, गरीब म्हणजे तिची गरिबी तिथं तिच्यावर झळकत होती, दिसत होती तिच्यावर. त्या बाईनं एक तहानं एक 2-3 महिन्याचं बाळ वडणी आतरली आणि वडणी आतरून त्याच्यावर तिचं बाळ स्टॉल ती आतरून त्याच्यावर तिचं बाळ टाकलं हो. आणि ती एक तिच्या टोपलीमध्ये एक 5-6 किलो मच्छी असं बघा ती विकत होती. हां, तिथं विकत होती. मी सहज माझ्या स्कूटीवर जाऊ लागले आणि मी तिथं थांबून बघायला लागले आणि 2-3 गिऱ्हाईक मी त्या बाळाकडे बघायला थांबले होते बघा मित्रांनो. ते बाळ त्या बाईनं कसं टाकलं खाली. एक स्टॉल आतरून खडे होते तिथं, त्या खड्यावर एक स्टॉल आतरून त्या बाळाला टाकून ती मच्छी विकत होती. मग तिला चांगल्या घरातली बाई होती की जेणेकरून तिचं बाळ एका जमिनीवर झोपून तिचा मच्छी विकायचं काम करत होती ती. हां, मग तिथे एक 2-3 गिऱ्हाईक आले आणि त्यातून एक जैन मारवाडी आला. मी अक्षरशः 2 तास ते बघत होते बरं का थांबून तिथं. मला बघायचंच होतं. मी असे कामाला ध्यान देऊन बघते आणि मी ॲक्शन पण घेते. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, कळलं का. मला गरज नाही लागत का. तिकडं आहे का, मी काही कमवलेलं नाही आहे आणि काही कमवणार पण नाही आहे. पण मी म्हणले ना, जसं मी 4 दिवस 5 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस मी शेर होऊन जगन, शेरनी होऊन जगन मी. पण मला असली जिंदगी मला मान्य नाही. मी असले कधीच बघू शकणार नाही. तर ती मच्छीवाली ताई मच्छी खाली इकत बघा एक जैन मारवाडी आला. काय म्हणतो, पाणी मच्छी धुतलेलं पाणी असतं का रोडवर वाहतं, तो काय म्हणतो माहिती का, इधर कल से नहीं लगाने का. तिला काय म्हणतो, इधर कल से नहीं लगाने का. म्हणजे माझ्या मराठी, आणि ती मराठी बाई होती बरं का, लक्षात धरा. त्या मराठी बाईला हा जैन मारवाडी हिंदी बोलतो. जैन लोकांना मराठी जमती बरं का, ही ती पूर्ण आपल्या लोकांसारखी मराठी ते लोक बोलतात. पण ते तिला हिंदीमध्ये काय म्हणतो माहिती आहे का, की इधर कल से मच्छी नाही लगाने, इधर नाही करणे, हे करणे की बैठणे का नाही. त्याच्या एरियात पण नव्हती ती कुठून आला ते पण माहीत नाही. हां, फक्त तो फिरायला आला होता रात्री. फिरण्यामध्ये तो म्हणतो की पानी जो है ना, हम अगर इसको पानी को लात से ऐसे ये करेंगे ना तो हमको बहुत बड़ा पाप लगता है. अरे माधुर चोत, तुला पाप लागणार आहे. अरे बेकार चोत, अरे कितीतरी खाल्ला असेल मांड्याड करून. आणि तिला म्हणतो की पाणी ओलांडल्यानं मला पाप लागतं. अरे आम्हाला कापल्यानं पाप लागत नाही आणि तुला ओलांडल्यानं पाप लागणार का. हां, पलकडला रस्त्यानं जायचं ना. तू सांगणार का माधुर चोत माझ्या माय बहिणीला कुठला धंदा करायचा आम्ही कुठला नाही तर. हां, भिकाऱ्यांनो तुम्ही सांगणार का आम्हाला. हां, तुम्ही सांगणार माझ्या मराठी लोकांना की आम्ही काय धंदा करायचा आणि आम्ही कसं जगायचं, आम्ही काय खायचं काय प्यायचं तुम्ही आम्हाला सांगणार. आमच्या खाण्यापिण्यावर तुम्ही बंधनं आणणार. हां, तुम्ही खा ना, तुमच्या तुझ्या खाण्यापिण्यावर बंधन आणलं तर कसं होईल. हे मच्छी देखील तुला पुरणार नाही खायला, कळलं का. तर मराठी माणसाचा अंत बघू नका. मराठी माणूस इतका डेंजर आहे ना की जितका शांत आहे ना तो तितकाच ते आग होऊन ना कधी तुम्हाला त्याची राग झालेली देखील कळणार नाही, कळलं का. एवढा बेकार आहे मराठी माणूस. उगा कसं माहिती आहे का, बसलेल्या गाण्या बसू द्या, त्याला खवंडळ नका करू. मराठी माणसाच्या नादी लागू नका. मी स्वतः मी आधी एकच हॉटेल ओपन करून दाखवणार. जे आमच्या ताई आहेत ना शेजारी जगदंबा हॉटेल, त्यांना मी ते हॉटेल आधी ओपन करणार आणि मग घोडे लावणार सगळ्याला. मला बघू द्या कुठला माई चालला रोखते त्यांचं हॉटेल आणि कुठला नाही. माझ्या एकच मराठी माणसापासून मला हॉटेल सुरू करायचं आहे, जे इतक्या परिस्थितीमधून त्यांना उभं केलं आहे. मी स्वतः त्यांची नजरानं त्यांची बरबादी बघितली. त्यांना एवढं चांगलं त्यांना आमदार खासदार लोकांना ओपनिंगला बोलवलं होतं. काय केलं ह्या लोकांना तरी हो, काय केलं यांनी सांगा ना. कुठली कारवाई यांनी रोखली. लायसन असताना देखील त्यांचं रद्द करण्यात आलं. हां, माझ्या मराठी माणसाचं लायसन रद्द केलं हॉटेलचं. एवढी चैन मारवण्यामध्ये ताकद आली की माझ्या मराठी माणसाला खाली दाबण्याची. हां, जर राज ठाकरे दादांचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे दादांचे कार्यकर्ते जे माझा व्हिडिओ ऐकत असतील तर हे माझा व्हिडिओ दोघांपर्यंत पोहोचा. राज दादांपर्यंत आणि उद्धव दादांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचा की माझ्या पुण्यामध्ये काय अवस्था आहे आणि काय नाही. हे व्हिडिओ पोहोचा, ह्याच्यासाठी काय ॲक्शन घेतलेली ते मला सांगा, कळलं का. मला व्हायरल वगैरे काय व्हायचं नाही आहे की असले शब्द बोलून. पण खरंच मला का राग येते माहिती आहे का, आणि का माझा जीव संतापला, मी काय एवढी माझं रक्त सळसळत आहे माहिती आहे का. तर माझ्या मराठी माणसावर आज लय बेकार परिस्थिती आली. ही फक्त ह्या जैन लोकांना केलेली. हां,
आणि ह्याच्यामध्ये एक मी करणार आहे. आता मी हे मोर्चे काढणार आहे, प्रत्येक घरामधून मोर्चा काढणार आहे. मी हे चॅलेंज देते, मी काढणार आहे. एका पण घरामध्ये धुणं भांडायला माझी बहीण जाणार नाही. ह्या माझ्या माझ्या माय बहिणीचे कामं लावायचं काम हे सरकारचं असणार. झालं जे बी सरकार येईल ना, हे सगळे कामं माझ्या जे धुणं भांड्याची बायका करतात ना, हे कामं चांगले कामं माझ्या माय बहिणीला द्यायचे. मी माझी एक पण माझी बहीण या महाराष्ट्राची धुणं भांड्याचे कामं करणार नाही. ह्या मारवाडी लोकांना स्वतः हाताने धुणं भांडे करू द्या. हां, जर लावायची असं न करायला तर प्रत्येक घरामध्ये 2,000 रुपये एका कामाची प्लेट लावला पाहिजे. हां, तुम्हाला काय माहिती आहे माझ्या महाराष्ट्राच्या बहिणींची काय दशा येतं. हां, हे 800-900 रुपयामध्ये नकानं खरडू माझ्या माया बहिणी कोण घेतात कामं करून. हां, दिवस रात्र माझी माय बहीण त्यांच्या इथं कामं करते. किती रुपयासाठी माहिती आहे का? 800-900 रुपयासाठी धुणं भांडे करणाऱ्या माझ्या मराठी बहिणींची गोष्ट सांगते मी. ऑल मराठवाड्यातल्या बायका आहेत ना, जैन मारवाडचे ते धुणं भांडे करतात, धुणं भांडे करतात. काय दशाही माझ्या बहिणींची विचार करा. आहे का माझ्या महिलांचं काही सुरक्षा? आहे का त्यांचं काही? हां, आहे का कुठले कामं? का तर ती अनपड आहे म्हणून तिला धुणं भांड्याचे कामं ठीक आहे ना, मग करू देत. पण माझ्या धुणं भांड्या महिलांना प्रत्येक कामाला 2,000 रुपये एका महिन्याची पगार भेटली पाहिजे एका कामाची. जर ती भांडे घासत असेल तर 2,000 रुपये, जी ती लादी पुसत असेल तर 2,000 रुपये एका कामाची. तिचं जरा ती घरामध्ये येऊन थोडा आराम तर करू शकल. अरे ती 20-25 हजार रुपयाचं धुणं भांडे करणारी महिला जर कमवत असेल ना, तर तिच्या चिंध्या जिंदगीच्या उडवत असेल ती. कळलं का? तिला आहे का तिला झोप? अरे पोटात जेवत पण नाही ती. हां, आणि जैन लोक उष्टपाष्ट खायला देतात. हां, शिळपात राहिलेले. अरे चिंदी लोक असतात. मला विचारा ह्यांच्या स्वतःच्या बायका बी आहेत ना, ह्यांना कोथिंबीरची गड्डी जाणार पाठवलं ना यांची, तर काय म्हणतात माहिती आहे का? 5 रुपयाची आणायची होती ना, 10 रुपयाची कशाला आणलीस? मी नजरानं सगळं बघितलेलं आहे. ह्यांच्यामध्ये माहिती आहे का, मुंगी बनवून साखर खाल्लेली यांच्या घरामध्ये. सगळं मी नजरानं बघून आले, म्हणून माझं रक्त मराठी बाईचं रक्त सळसळतं आहे. घ्या ॲक्शन, या लोकांवर बी घ्या ॲक्शन. मला बघायचंच आहे मराठी माणसावर करतात का.